इकडे सांगली जिल्ह्यामध्ये पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। कृष्णेच्या पाणी पातळीत 18.5 फुटावर गेली आहे, तर कृष्णा आणि वारणा नदीवरील काही बंधारे पाण्याखाली गेलेत। तसेच वारणा धरणातून विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे वारणेच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होती। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। काय नेमकी सांगलीतली परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी विजय पाटील। सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सतत पडणारा पाऊस आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पडणारा पाऊस यामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आपण आता सांगलीच्या कृष्णा नदी येथे आहे। आपण पाहू शकता की कृष्णेची पातळी ही आता 18.5 फुटावरती गेलेली आहे। कृष्णेची पातळी ही कमी जास्त या ठिकाणी होत आहे, कारण पावसाची उघडी आणि परत पाऊस असा पडत आहे, त्यामुळे कृष्णेच्या पातळीमध्ये कमी जास्त या ठिकाणी वाढ होत आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील ओढे नाले सुद्धा या ठिकाणी तुडुंब भरून वाहत आहेत। जिल्ह्यातील जे वारणा आणि कृष्णा नदी पात्रावरील जे बंधारे आहेत ते देखील या ठिकाणी काही पाण्याखाली गेलेले आहेत। जिल्ह्यामध्ये सततचा पडणारा पाऊस यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे। तर सांगलीच्या चांदोली धरण क्षेत्रामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये सतत पडणारा पाऊस यामुळे वारणा धरणातून या ठिकाणी पाण्याचा विसर्ग केला जात आहे। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टी न्यूज, सांगली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।